नमस्कार मित्रांनो, आपल्या वैज्ञानिक प्रयोगामध्ये मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। बघा, आज एक आपण वेगळा एक्सपेरिमेंट परत त्या ठिकाणी घेतोय। आता हे माझ्याकडे ग्लास आहेत। आता त्या ग्लासमध्ये काहीच नाही, तिन्ही ग्लास रिकामे आहेत, हे तुम्हाला मी दाखवतोय। तीनही ग्लासमध्ये काहीच नाहीये। आता माझ्याकडे पाणी आहे बॉटलमध्ये, आता पिऊन दाखवतो मी, नाहीतर मग म्हणायचं दुसरंच काहीतरी असेल। बघा, माझ्याकडे पाणी आहे। आता हे जे पाणी आहे हे मी या ग्लासमध्ये सर्वप्रथम ओततो। ठीक आहे, तर पाणी या ठिकाणी ओतलंय। आता हेच पाणी सगळ्याच्या सगळ्या या ग्लासमध्ये होते। बघा, पूर्णपणे पूर्ण त्याला खाली केलंय आणि हेच पाणी मी परत या ग्लासमध्ये ओततोय। बघा मित्रांनो, आता तीनही ग्लास तुमच्या समोर आहेत। पहिले या ग्लासचं पाणी मी याच्यामध्ये ओतलंय, त्याच्यामधून ते त्याच्यामध्ये ओतलंय। तर आता मी तुम्हाला परत सांगतो की कुठलीच वस्तू कोणीच गायब करू शकत नाही। जर समजा एखादी वस्तू गायब होत असेल किंवा एखादा व्यक्ती ती वस्तू काढत असेल किंवा गायब करत असेल तर ती त्याची हातचलाखी असते। आणि मी तुम्हाला सांगतो की एखादी वस्तू जर समजा एखादा मांत्रिक काढत असेल तर त्याच्यामागे त्याची हातचलाखी आहे। याचं कारण असं आहे की तो फक्त अशाच वस्तू काढू शकतो की ज्या तो लपवू शकतो। ज्या वस्तू लपवता येत नाहीत त्या तो कधीच काढू शकणार नाही। नाहीतर मग एखाद्या तांत्रिक बाबाने एखादं विमान काढून दाखवावं, एखादा रणगाडा काढून दाखवावा, एखादी एसटी बस काढून दाखवावी। पण मित्रांनो, हे असं कधीच घडत नाही। कुठल्याच बाबांना अशा काही मोठ्या वस्तू काढून दाखवलेल्या नाहीत। अतिशय छोट्या छोट्या, म्हणजे समजा एखादी अंगठी असेल, एखादी चेन असेल किंवा एखादा फूल असेल, असं छोट्या छोट्या गोष्टीच त्याने आतापर्यंत काढून दाखवलेल्या आहेत। तर कोणीच चमत्कार किंवा ते करू शकतच नाही आणि मोठ्या वस्तू त्या काढू शकणार नाही। बघा, मी काय केलं होतं, या ग्लासमधलं पाणी या ग्लासमध्ये ओतलं, या ग्लासमधलं पाणी तर बघा या ठिकाणी बघा काहीच नाही या ग्लासमध्ये। आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सुद्धा पाणी गायब झालेलं आहे। पाणी या ग्लासमधून याच्यात ओतलं होतं, यातून यात ओतलं होतं आणि यात काहीच नाही, म्हणजे याचा अर्थ हे पाणी गायब झालेलं आहे। बघा, असा सिंपल एक एक्सपेरिमेंट बरेचसे जण करून दाखवतात आणि आपल्याकडे काहीतरी मंत्रशक्ती आहे, काहीतरी तंत्रशक्ती आहे, असा त्याचा वापर त्या ठिकाणी करतात। पण मित्रांनो, या ठिकाणी कुठलीच शक्ती नाही आहे, तर या ठिकाणी साधं विज्ञान आहे। तर काय केलं होतं बघा, मी यातलं या बॉटलमधलं पाणी यात टाकलं आणि यातलं यात, आणि याच्यामध्ये बघा अगोदरच मी एक स्लश पावडर टाकली होती। स्लश पावडर अशी आहे की ताबडतोब पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये करतात। ऍक्च्युअल ते बर्फ नाही, म्हणजे खाण्याच्या लायक नाही येते, पण त्या ठिकाणी बर्फामध्ये झालं। आणि हे बघा, आता कडक असं हे तयार झालं, म्हणजे याच्यामध्ये काय झालं, एक बर्फ तयार झाला आणि त्यामुळे हे पाणी खाली पडलं नाही आणि आवाजला जातो किंवा हे याच्यामध्ये टाकलं, हे पाणी याच्यामध्ये टाकलं आणि पाणी गायब झालं। आता वास्तविक त्याचं बर्फामध्ये रूपांतर झालेलं आहे, हे तुम्ही कॅमेरामध्ये या ठिकाणी पाहू शकता की त्या ठिकाणी बर्फ तयार झालाय, म्हणजेच पाणी खाली पडलं नाही। आता तुम्हाला इतका इन्स्टंट तर याच्यामध्ये फ्रीजमध्ये सुद्धा बर्फ तयार होत नाही, परंतु स्लश पावडर एक अशी वस्तू आहे किंवा असं एक पावडर आहे की ते ताबडतोब त्या पाण्याचं कन्व्हर्शन या बर्फामध्ये करते। आणि अशा पद्धतीचा हा एक चमत्कार मानला जातो मित्रांनो। पण यामध्ये टोटली विज्ञान आहे आणि विज्ञान समजून घेणं हे आपल्याला खूप आजच्या युगामध्ये खूप महत्त्वाचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया। नमस्कार।